चला मंडळी, आज आपण करूया बीटरूट आणि कढीपत्त्याचा अतिशय पौष्टिक आणि भन्नाट चवीचा खमंग खुसखुशीत पराठा। पराठा करण्यासाठी इथं मी पाव किलो बीट स्वच्छ धुवून सालं काढून त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून मिक्सरच्या भांड्यात काढल्या आहेत। ही 30 ते 40 ताजी कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, ती सुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढूया। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या कंच तिखट मिरच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घातलाय। 2 टेबलस्पून ताजं घट्ट दही घातलेलं आहे। दह्यामुळे पराठा बराच काळ मौसूत राहायला मदत होते। तुम्ही दही खात नसाल तर वगळत तरीही चालेल, त्याऐवजी 1 टीस्पून लिंबाचा रस घाला। कमीत कमी पाणी घालून हे सगळं गंधासारखं गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे। यात आपण भरपूर कढीपत्ता घातल्यामुळे बीटाचा उग्रपणा कमी होतो आणि हेल्थ बेनिफिट्स 100 पटीने वाढतात। आता आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊया। त्यासाठी इथं परातीत घेतलेलं आहे 2.5 वाट्या गव्हाचं पीठ, चवीनुसार 1 ते 1.5 टीस्पून मीठ घातलंय, 2 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टीस्पून ओवा हातावर चांगला चोळून घालायचंय म्हणजे त्याचे फ्लेवर्स छान एनहान्स होतात, 1 टीस्पून धण्याची पूड, 1 टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हिंग आणि 1 टेबलस्पून तेल घालून सगळं मिक्स करून घेऊया। तेल आणि मसाले पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागले पाहिजेत। आता यात तयार करून ठेवलेली बीटरूटची पेस्ट घालून पीठ मळून घेऊया। पीठ मस्त मौसूत मळून घ्यायचे। मऊसर पिठाचे पराठे छान लुसलुशीत होतात आणि थंड झाल्यानंतर सुद्धा वातड होत नाहीत। बरेच जण बीट उकडून हे पराठे करतात, पण एकदा या पद्धतीने कढीपत्ता घालून कच्च्या बीटाचे पराठे करून बघा, चवीला भन्नाट लागतात। पराठ्यांसाठी पीठ भिजवून तयार आहे आणि हे पीठ भिजवण्यासाठी मला वेगळं पाणी लागलं नाही, बीटाच्या पेस्टमध्येच सगळं पीठ भिजलं गेलंय। पण पीठ भिजवताना बीटाची पेस्ट कमी पडली तर पाण्याचा जरूर वापर करावा। भिजवलेलं पीठ 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते छान मुरतं। 15 मिनिटांनंतर मी पीठ पुन्हा एकदा थोडंसं सारखं केलेलं आहे, मळून घेतलेलं आहे आणि आता हाताला थोडं थोडं तूप किंवा तेल लावून याचे आपण पेढे करून घेऊया। तयार पिठात मध्यम आकाराचे एकूण 9 पराठे बसतील। यानंतर माझी पराठे लाटायची पद्धत कशी आहे ते बघा। यातल्या एका पेढ्याची थोड्याशा पिठावर लहानशी पोळी लाटून घेतली आणि त्याला तूप आणि पीठ लावलंय। पोळीची घडी घालून घडीवर सुद्धा तूप आणि पीठ लावून घेतलं आणि आणखीन एक घडी घातली। वरून थोडीशी कोथिंबीर आणि तीळ लावून पराठा लाटून घेऊया। पराठा लाटताना त्याला लावायचं जे कोरडं पीठ असतं ना, त्याचा वापर कमीत कमी करायचा। पोळी किंवा पराठा लाटताना वरून कोरडं पीठ जास्त लावलं गेलं तर पराठा भाजताना ते पीठ जळतं आणि पराठा कडक आणि चिवट होतो। हे वरून जे कोथिंबीर आणि तीळ लावले ते इंस्टाग्रामवर बऱ्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओजमध्ये बघितलं, ते आवडलं म्हणून ट्राय करून पाहिलं। पण कोथिंबीर त्यावर झटपट चिकटत नाही, तीळ मात्र चिकटतात। लाटताना फार वेळखाऊ काम आहे। पातळ पराठा लाटून झालेला आहे। आता दोन्ही बाजूंनी मस्त भाजून घेऊया। पराठे भाजण्याआधी तवा छान गरम करून घ्यायचा आणि पराठे मोठ्या आचेवर भाजायचे म्हणजे ते चिवट होत नाहीत। दोन्हीही बाजूंनी पराठा खरपूस भाजून झालेला आहे। आता तो एखाद्या चाळणीत काढून घेऊया आणि त्याला वरून तेल किंवा तूप लावूया। मी तूप लावलेलं आहे। तव्यावर पराठा भाजत असताना तेल किंवा तूप लावलं तर ते फार जास्त लावलं जातं आणि आम्ही सध्या आहारात तेल तुपाचं प्रमाण कमी केलंय, त्यामुळे हे असं खाली काढून लावल्यावर तेल तूप कमी लावलं जातं। आणखीन एक पराठा तुम्हाला चीजची स्लाइस घालून मी कसा करते ते दाखवते। आता इथं हा जो चौकोन तयार झालाय असाच्या असा चौकोनी पराठा लाटून घेतलात तरीही चालेल, पण मी मात्र असा फोल्ड करून गोल पराठाच लाटणार आहे। वरून कोरड्या पिठात घोळवून अशा पद्धतीने थापून घेतला की आतमध्ये चीज सगळीकडे एकसारखं स्प्रेड होतं। हा पराठा मात्र पातळ न लाटता किंचित जाडसर लाटायचा आणि तव्यावर दोन्ही बाजूंनी मस्त भाजून घ्यायचा। गरमागरम पराठे मी दही आणि कोथिंबीरीच्या चटणी बरोबर सर्व केलेले आहेत। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राइब करा।
भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह. पण तोपर्यंत बाय बाय.